सकाळची वेळ होती. सानिका किचनमध्ये पीठ मळत होती, पण डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. गॅसवर दूध उकळत होतं. तेवढ्यात तिची सासू संगीताताईंचा आवाज आला. सानिका, तू लग्न आमच्या विरोधात जाऊन माझ्या मुलाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला आहेस ना? मग आता परिणाम भोगायला तयार हो. माझ्या मुलाला तू आमच्या विरोधात केला आहेस ना? मग आता तू त्याची फळं भोगायला तयार हो. बिचारी सानिका सासूची टोमणे ऐकत गुपगुमान किचनमध्ये कामं करत होती. तिच्या अंगात सासूला उत्तर द्यायची शक्ती उरली नव्हती, कारण हे तर रोजचं झालं होतं. आणि या सगळ्याचे मोठे कारण होतं ते म्हणजे राघव, तिचा तोच नवरा, ज्याच्यासाठी ती तिच्या आईवडिलांशी भांडली होती, समाजासोबत भांडली होती, सगळ्यांच्या विरोधात गेली होती, सासरच्या लोकांच्यासाठी वाईट बनली होती. आज त्याच राघवच्या आईचे टोमणे ऐकून ती तिच्या खोलीत जाऊन पडली आणि तिच्या भूतकाळातल्या आठवणीत रमून गेली. 3 वर्षापूर्वी जेव्हा कॉलेज संपलं, तेव्हा राघव आणि सानिकाने सगळ्यांच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज केलं. राघवच्या घरात यास लागण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की ही मुलगी आपल्या बरोबरीची नाही. संगीताताईंनी राघवला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण राघवने स्पष्ट सांगितलं होतं की मी लग्न केलं तर सानिका सोबतच करणार, नाहीतर मी आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही. राघवच्या पुढे सगळे कुटुंब मजबूर झाले आणि शेवटी त्या दोघांचं लग्न झालं. एका छोट्याशा घरात त्या दोघांनी त्यांचा नवीन सुखी संसार सुरू केला. खूप स्वप्न सजवली. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं. राघव सानिकाला म्हणायचा, सानिका, मी तुला घरातलं कुठलंही काम करू देणार नाही. तिच्यासाठी रोज नाश्ता बनवायचा. त्याचं बोलणं ऐकून सानिका हसायची आणि म्हणायची, राघव, एवढं प्रेम दाखवू नकोस, नाहीतर नजर लागेल. पण त्यांच्या सुखी संसाराला, प्रेमाला वेळेसोबतच नजर तर लागायला सुरुवात झाली होती. लग्नाच्या 2 वर्षानंतर राघवच्या घरातल्या लोकांनी त्यांचा रंग दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे घरातले सगळे वातावरण बदलायला लागले होते. तिच्या सासूने कधीच सानिकाला त्यांची सून मानलं नव्हतं. तिचा स्वीकार केला नव्हता. तिची सासू तिला टोमणे मारत म्हणायची, तुझ्या प्रेमाने माझ्या मुलाला बिनकामाचा बनवलं आहे. तुझी नजर लागली आहे माझ्या हसत्या खेळत्या घराला. तिचा धीर वेगळा टोमणा मारायचा, म्हणायचा, वहिनी, लव्ह मॅरेज केलेल्या लोकांची हीच अवस्था असते. जास्त दिवस त्यांचं प्रेम टिकत नाही. तू स्वतः बघ, दादाचं वागणं तुझ्यासोबत बदललं ना? धीराच्या बोलण्याचे तिच्याकडे उत्तर नसायचे. सानिकाजवळ तिचा धीर बरोबर तेच बोलत होता. काय चुकीचं बोलत होता? राघव आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबत असायचा. घरी रोज उशिरा यायचा. मित्रांशी तर रोज भांडत असायचा. सानिका राघवला काही विचारायला गेली किंवा घरातल्या लोकांच्या वागण्याबद्दल सांगायला गेली तर राघव तिचं बोलणं ऐकून घ्यायच्याऐवजी रागात तिच्यावर ओरडत म्हणायचा, सानिका, तू छोट्या छोट्या गोष्टींवरून सारखी रडत का बसलेली असतेस? थोडं तरी खुश राहायला शिक. प्रत्येक गोष्टीत नाटक करत जाऊ नकोस. कुणाच्या बोलण्यामुळे तुझ्या अंगाला छिद्र पडणार नाहीत. स्वतः पण खुश राहत नाही आणि दुसऱ्याला पण राहू देत नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून सानिका गप्प व्हायची, पण मन आता दगडासारखं व्हायला लागलं होतं. अगोदर राघवच्या घरातले त्याच्या पाठीमागे तिला टोमणे मारायचे, पण आता तर राघवच्या समोर घरातले सगळे तिला टोमणे मारत होते. तिला काहीही बोलत असायचे आणि राघव त्यांना काहीच बोलत नव्हता. उलट सानिकावर भडकत असायचा. एक दिवस सानिका राघवला म्हणाली, राघव, आता तू माझ्यावर प्रेम करत नाही का? तिचं बोलणं ऐकून राघव तिच्याकडे न बघता स्पष्ट शब्दात म्हणाला, माहीत नाही सानिका, बहुतेक आता सगळं संपलं आहे. हा तोच दिवस होता. सानिकाच्या मनाने उत्तर द्यायचं बंद केलं होतं. तिच्या मनातल्या भावना संपल्या होत्या. आता ती फक्त मशीन बनली होती. घरात सासूचे टोमणे, बाहेर लोकांची कुजबूज आणि मनात मोकळेपणा. ती एकदम शांत राहायला लागली होती. एक दिवस राघव ऑफिसमधून घरी आला आणि सरळ रागात खोलीत गेला आणि सानिकाला म्हणाला, तू माझ्या आईला उलट उत्तर द्यायला लागले आहेस, तिच्याशी वाद घालत आहेस. आज सानिका पण रागात म्हणाली, मग काय करू राघव, त्या मला रोज चरित्रहीन, वाईट चालीची बोलत असतात. त्या म्हणतात
की तुम्ही माझ्या कंट्रोलमध्ये राहावं म्हणून मी तुमच्यावर कुठली तरी जादू केली आहे. एवढा ऐकताच राघव जोरात ओरडला आणि म्हणाला, बस, खूप झालं सानिका. तू खोटं बोलत आहेस. माझ्या आईवर खोटे आरोप करत आहेस. तुला लाज वाटत नाही का? असं म्हणत राघवने सानिकाच्या कानाखाली वाजवली. आज पहिल्यांदा राघवने सानिकावर हात उचलला होता, ते पण कुठल्याही कारणाशिवाय. आज सानिकाला समजलं होतं की आता या घरात राघवच्या मनात तिच्यासाठी जागा उरली नाही. बस मग काय, त्याच रात्री सानिकाने तिचे थोडेसे कपडे बॅगेत भरले आणि कायमचं राघवला आणि त्याच्या घराला सोडलं. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. सानिका बस स्टँडवर बसली होती. मनात खूप प्रश्न होते. विचार करत होती की प्रेम खरंच एवढं स्वस्त असतं का? ज्याच्यासाठी मी माझ्या घरातल्या लोकांशी भांडून, समाजाच्या, जगाच्या विरोधात जाऊन, ज्याच्या भरोशावर मी लग्न केलं, माझं सगळं आयुष्य त्याला दिलं, काही महिन्यातच तो एवढा बदलून गेला. त्याला माझी जरा पण काळजी नाही. जो काही काळापूर्वी माझ्या डोळ्यात पाणी बघू शकत नव्हता, मला त्रासात बघू शकत नव्हता, तो आता दिवसरात्र मला रडवत आहे, माझ्यावर ओरडत आहे, विनाकारण माझ्यावर हात उचलत आहे. सानिका राघवबद्दल जेवढा विचार करत होती तेवढीच ती रडत होती. 3 महिने सानिका भाड्याचे घर घेऊन राहिली. माहेरी पण गेली नाही. राघवने एकदाही तिची चौकशी केली नाही किंवा तिला फोन केला नाही. 3 महिन्यांनी तिला बातमी समजली की राघवला हार्ट अटॅक आला आहे. तिच्या सासूने तिला फोन केला आणि म्हणाली, सानिका, तू घरी परत ये. राघव सारखं तुझं नाव घेत आहे. एवढं ऐकता सानिकाच्या मनातलं प्रेम जागं झालं आणि ती राघवला भेटायला दवाखान्यात गेली. तिथे राघवला ऑक्सिजन मास्क लावला होता. सानिकाला बघून फक्त एवढंच बोलू शकला, सानिका, मला माफ कर. नवऱ्याची अवस्था बघून सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती राघवचा हात पकडून म्हणाली, राघव, सगळं ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त लवकर ठीक व्हा. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. पुढच्या क्षणी राघवचा श्वास बंद झाला. सानिका सुन्न होऊन बसली. एकटक राघवकडे बघत होती. तिला असं वाटत होतं की तिची लव्ह स्टोरी जिथून सुरू झाली होती तिथेच कायमची संपली. सानिका परत एकदा एकटी पडली. हळूहळू दिवस, महिने, वर्ष असं करता करता 5 वर्ष पूर्ण झाली. सानिका अजून पण तिच्या सासरी राहत होती, पण आता ती त्या घरची सून नाही तर राघवची आठवण बनून राहिली होती. तिची सासू आता तिला काही बोलत नव्हती, टोमणे मारत नव्हती. तिच्या सासूच्या मनात सानिकासाठी तिरस्कार नव्हता. ती सानिकाकडे बघत असायची, जणू तिच्यावर दया येत आहे. सानिका आज पण त्याच घरात, त्याच किचनमध्ये उभे राहून दूध गॅसवर ठेवत आहे, काम करत आहे. डोळ्यात पण तेच पाणी आहे. फरक फक्त एवढाच आहे की त्या घरात राघव तिला आवाज देत नाही. कधी कधी सानिका स्वतःला म्हणायची, बहुतेक लव्ह मॅरेज वाईट नसतं. वाईट लोक असतात जे काळासोबत बदलून जातात आणि जेव्हा प्रेमाची जागा अहंकार घेतो तेव्हा नाती गुदमरून तुटून जातात, जसं माझं झालं आहे. सानिका स्वतःशीच बोलायची आणि स्वतःच्या बोलण्यावर हलकं हसत पण असायची. राघवला जाऊन आता 5 वर्ष झाली होती. हळूहळू सानिकाने तिच्या डोळ्यातलं पाणी जुन्या तिजोरीत बंद करून ठेवलं. शेवटी कधीपर्यंत ती राघवचं प्रेम आणि त्याचा विश्वासघात आठवून डोळ्यातून पाणी काढत बसणार होती. तिने आता स्वतःला बिझी ठेवायला सुरुवात केली आणि एका शाळेत नोकरी करायला लागली. सकाळी सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरून मग शाळेत जात असायची. गावातले लोक सानिकाकडे बघून बोलायचे, बिचारीची नशीबच फुटका आहे. नवऱ्याचं प्रेम नशिबात नव्हतं. पण आता सानिका कुणालाही उत्तर देत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत भाव होता. खूप रडून रडून डोळ्यातलं पाणी आणि मन दोन्हीही थकलं होतं. ती ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेत एक नवीन शिक्षक आले होते. त्याचं नाव कबीर होतं. एकदम शांत स्वभाव, नम्रपणे बोलणं आणि चेहऱ्यावर एक साधेपणा. पहिल्या दिवशी स्टाफ रूममध्ये हसून तो सानिकाला म्हणाला, मॅडम, चहा प्यायला येता का? आणि तसंही चहा एकट्यानं पिणं गुन्हा आहे, त्यामुळे मी विचार केला तुम्हाला पण सोबत घेऊन जावं. कबीरचं बोलणं ऐकून सानिका हसून म्हणाली,
आता मला चहा गोड लागत नाही आणि गोड बोलणं चांगलं वाटत नाही. हे ऐकून कबीर म्हणाला, मग ठीक आहे. मग माझ्यासोबत राहा. या दोन्ही गोष्टी चांगल्या वाटायला लागतील. चहा आणि आयुष्य फिक्कं चांगलं वाटत नाही. कबीरचे ते वाक्य सानिकाच्या मनाला एवढ्या वर्षानंतर सुखद वाटलं. ती मनातल्या मनात खुश झाली. हळूहळू दोघांचं बोलणं वाढायला लागलं. कबीर कधी मुलांना सानिकाच्या क्लासमध्ये सोडायला यायचा, तर कधी एखादं पुस्तक वाचायला हातात देत म्हणायचा, हे पुस्तक वाचा, मन हलकं होईल. सानिका त्याला टाळत असायची, पण मनात काहीतरी बदलायला लागलं होतं. एक दिवस शाळेतून घरी येताना पाऊस पडायला लागला. दोघं एकाच जागेवर आडोशाला उभे होते. कबीर हसून म्हणाला, सानिका मॅडम, तुम्हाला पाऊस आवडतो का? सानिका उदास होऊन उत्तर देत म्हणाली, अगोदर खूप आवडत होता, पण आता नाही. कबीर सानिकाकडे लक्ष देऊन बघत म्हणाला, मॅडम, पाऊस वाईट नसतो. तो फक्त आपल्याला कुणाची तरी आठवण करून देत असतो. त्या दिवसानंतर सानिकाला स्वतःच्या भावना परत जिवंत होताना जाणवल्या. संध्याकाळी ती खिडकीत बसली होती. त्याच जागेवर बसून अगोदर ती राघवला आठवत असायची, पण यावेळी डोळ्यात पाणी नव्हतं, तर एक हलकं हसू होतं. हळूहळू गावातल्या लोकांनी कुजबूज करायला सुरुवात केली. म्हणायचे, सानिका आजकाल त्या नवीन आलेल्या शिक्षकासोबत खूप मिसळायला लागले आहे. तो शिक्षक सानिकासोबत जास्त बोलत असतो. उडत उडत ही बातमी तिच्या सासूच्या कानावर येऊन पोहोचली. त्या एक दिवस सानिकाला म्हणाल्या, सानिका, तू तुझं नवीन आयुष्य सुरू करायचा विचार करत आहेस का? हे ऐकून सानिका खूप शांततेत म्हणाली, आई, मी काही नवीन आयुष्य शोधायचा प्रयत्न केला नाही. बहुतेक आयुष्याने मला शोधलं आहे. सानिकाचे बोलणे ऐकून तिची सासू एक क्षण शांत झाली. मग काहीतरी विचार करून म्हणाली, जर राघव जिवंत असता तर त्याची पण हीच इच्छा असती की तू आयुष्य परत हसून जगायला सुरुवात करावी. इकडे कबीर सानिकाशी जास्त काही बोलत नव्हता, पण प्रत्येक जागेवर तिच्यासोबत उभा असायचा, तिची साथ द्यायचा. एक दिवस सानिका शाळेत एकटी बसली होती. तेवढ्यात कबीर तिथे आला आणि सरळ प्रश्न विचारत म्हणाला, सानिका, जर मी बोललो की मला माझं सगळं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे, तर तू माझी साथ देशील? ते ऐकून सानिका हळू आवाजात म्हणाली, कबीर, मी प्रेमात सगळं काही गमावलं आहे. आता मी कुठल्या वचनावर विश्वास ठेवू शकत नाही. तिचं बोलणं ऐकून कबीर हसून म्हणाला, मग ठीक आहे, मी तुला कुठले वचन देत नाही, पण तुझी साथ देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, मग काहीही होऊ दे. सानिकाने कबीरकडे लक्ष देऊन बघितलं. तिला त्याच्या डोळ्यात खरेपणा दिसत होता. त्या दिवशी सानिका पहिल्यांदा कुणाला तरी घाबरून हो म्हणाली होती. काही महिन्यांनी दोघांनी खूप साध्या पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या लग्नात जास्त लोक नव्हते आणि नाही दिखावा होता. तिची सासू तिला आशीर्वाद देत म्हणाली, मी देवाकडे प्रार्थना करेन, यावेळी तुझ्या आनंदाला सुखाला कुणाची नजर लागू नये. आता सानिका पहिल्यासारखी जगायला लागली. किचनमधून चहाचा वास यायचा. कबीर पेपर वाचत म्हणायचा, सानिका, चहामध्ये साखर घालू का? सानिका हसून म्हणायची, थोडी घाला. आता तिला तिचं आयुष्य गोड वाटायला लागलं होतं. कबीरचे प्रेम मिळाल्यानंतर कधी कधी तिला तिच्या जुन्या दिवसांची आठवण यायची. राघवचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. ती मनातल्या मनात बोलत असायची, राघव, तुम्ही जे अर्ध्यावर सोडून दिले होते ना, ते दुसऱ्या कुणीतरी पूर्ण केलं आहे. सानिका आणि कबीरच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. त्या दोघांचं आयुष्य सुखात चाललं होतं. सकाळी दोघं सोबत चहा नाश्ता करायचे, सोबत शाळेत जायचे. संध्याकाळी भाजी घेऊन घरी सोबत येताना दोघांना बघून गावातले लोक म्हणायचे, बघा किती छान जोडी आहे, जणू देवाने एकमेकांसाठीच बनवलं आहे. हे ऐकून सानिकाच्या चेहऱ्यावर ते हसू यायचं, जे कधी हरवलं होतं. सगळं काही छान चालू होतं, पण आयुष्य जेव्हा स्थिर होतं तेव्हा कुठलं ना कुठलं वादळ नक्की घेऊन येतं. सानिकाच्या आयुष्यातली ही शांती येणाऱ्या वादळाची चाहूल होती. एक दिवस शाळेत एक नवीन शिक्षिका आली. तिचं नाव रेखा. ती दिसायला सुंदर, तरुण आणि बोलकी होती.
ती कबीरसोबत मिळून प्रोजेक्ट करत असायची, सगळ्या कामात मदत करत असायची. कधी कधी सानिकाला बोलायची, मॅम, कबीर सर किती कूल आहेत ना, किती बोलके हसऱ्या स्वभावाचे आहेत. तिचं बोलणं ऐकून सानिका हसत असायची, पण मनात काहीतरी टोचत असायचं. कधी कधी कबीर कुणाशी फोनवर हसून बोलत असायचा, तर सानिका कान लावून ऐकायचा प्रयत्न करत असायची. आणि जसं तिला समजायचं की तो आवाज रेखाचा आहे, तिच्या मनात संशय निर्माण व्हायचा. एक रात्री सानिका म्हणाली, कबीर, आजकाल तुम्ही खूप बिझी राहायला लागला आहात, सगळं ठीक तर आहे ना? कबीर हसत म्हणाला, अगं, तो शाळेचा नवीन प्रोजेक्ट आहे ना, तो मी आणि रेखा सोबत करत आहोत, बस त्यातच थोडा बिझी आहे. त्याचं बोलणं ऐकून सानिकाने मान हलवली, पण मनात बेचैनी होती. चेहऱ्यावर ती जुनी भीती परत आली, जी कधी राघवसोबत जाणवली होती. ती आता प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायला लागली होती. कबीर घरी उशिरा का आला, कुणासोबत होता, विनाकारण का हसत आहे. एक रात्री कबीरचा फोन वाजला. कबीर झोपला होता. सानिकाने फोन उचलून बघितला तर रेखाचा मेसेज होता. थँक्यू सर, तुम्ही खूप चांगले आहात, नेहमी माझ्या प्रॉब्लेममध्ये माझ्यासोबत उभे राहता. बस एवढं वाचून सानिकाच्या मनात संशयाचं वादळ उठलं. त्यावेळी ती शांत बसली, पण सकाळी उठल्यावर कबीरला म्हणाली, कबीर, तुम्ही माझ्यासोबत तेच करत आहात ना जे राघवनं केलं आहे. तिचं बोलणं ऐकून कबीर हैराण झाला आणि म्हणाला, याचा काय अर्थ? सानिका ओरडत म्हणाली, साजूक बनू नका. कबीर, मला सगळं कळत आहे. रेखासोबत तुमचं काय चालू आहे? तिचं बोलणं ऐकून कबीर हैराण होऊन तिच्याकडे बघत मोठा श्वास घेऊन म्हणाला, सानिका, तू माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस तर मी तुला समजावून सांगू शकत नाही. असं म्हणत त्यांनी दार उघडलं आणि बाहेर निघून गेला. सानिका तिथेच बसली. तिला असं वाटलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पूर्ण दिवस घरात शांतता पसरली होती. सानिकाला तिच्या सासूची आठवण आली. तिने तिच्या सासूला फोन केला. तिची सासू म्हणाली, काय झालं सुनबाई? तशी सानिका रडायला लागली आणि म्हणाली, आई, बहुतेक माझं मन दुसऱ्यांदा तुटणार आहे. तिचं बोलणं ऐकून काहीतरी विचार करत तिची सासू म्हणाली, सानिका, तू जर परत तीच भीती मनात घेऊन जगायला लागलीस तर आयुष्य परत तुला शिक्षा देईल. प्रत्येक प्रेमाची तुझ्या जुन्या घावांच्या सोबत तुलना करू नकोस. प्रत्येक माणूस एकसारखा नसतो. माहीत आहे, माझ्या मुलाकडून काही चुका झाल्या होत्या, पण सगळेच राघव नसतात. कबीरने तुझ्याबद्दल सगळं माहीत असून पण तुझ्याशी लग्न केलं आहे. आजपर्यंत तुझ्या भूतकाळाबद्दल कधीच प्रश्न केले नाहीत. तू तुझ्या मनातल्या संशयामुळे तुझं हस्तखेळतं घर परत बर्बाद करू नकोस. यावेळी सगळं काही तुझ्या एकटीच्या हातात आहे. तू तुझं घर बसवू शकतेस किंवा उजाडू शकतेस. यावेळी जर कबीर तुला सोडून गेला तर मग आयुष्यभर एकटी रडत राहशील. दुसरा कुठला कबीर तुला भेटणार नाही. तिच्या सासूच्या शब्दांनी जणू तिच्या मनाला हलवून टाकलं. तिला आठवलं, कधी कबीरने तिला कुठल्या गोष्टीसाठी दोष दिला नाही. कायम तिची साथ दिली. काही विचार करून ती शाळेत गेली आणि बघितलं तर कबीर मुलांच्या सोबत बसून रेखाला म्हणाला, रेखा, सानिका मॅडमला तुम्ही बसवलेलं हे नाटक नक्की आवडेल. हे सरप्राईज त्यांना नक्की आवडेल. कबीरचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांतपणे कबीरजवळ आली आणि म्हणाली, कबीर, मला माफ करा. मी तुम्हाला खूप चुकीचं समजले. कबीर हसत म्हणाला, सानिका, असू दे. प्रेमात भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण एकमेकांवर विश्वास खरं प्रेम असतो. सानिका म्हणाली, तुम्ही बरोबर बोलत आहात कबीर, पण दुसऱ्यांदा कुणाला तरी गमवायच्या विचाराने मी खूप घाबरले होते. पण आता माझ्यात एवढी हिंमत उरली नाही. असं म्हणत ती रडायला लागली. कबीर तिचा हात हातात घेत म्हणाला, सानिका, यावेळी मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही आणि तू पण स्वतः जाण्याचा विचार करू नकोस. कायम माझ्यावर असंच प्रेम करत राहा. त्या दिवशी दोघांनी एकत्र चहा घेतला. बाहेर पाऊस पडायला लागला होता. ते बघून सानिका हसत म्हणाली,
कबीर, आता मला पावसाची भीती वाटत नाही. कबीर हसून म्हणाला, कारण आता तू एकटी नाहीस. मी कायम तुझ्या सोबत आहे. असं म्हणत त्याने तिला मिठी मारली. कबीरला तिच्या आयुष्यात पाठवलं आणि त्याने तिला परत जगायला शिकवलं. म्हणून सानिकाने मनातल्या मनात देवाचे आभार मानले